नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या खजिन्यात भरपूर आवक होतीये. या आर्थिक वर्षात सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनात 19% वाढ होऊन हा आकडा आता 14.5 लाख कोटींच्या वर गेलाय, अशी माहिती सीबीडीटीने दिली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात आतापर्यंत प्रत्यक्ष कराचं निव्वळ संकलन 14.71 लाख कोटींवर पोहोचलंय. भारतीय पासपोर्ट दिवसेंदिवस मजबूत होतोय. आता भारतीय पासपोर्टने 3 पायऱ्या उड्या मारत 80वा क्रमांक गाठलाय. भारतातील नागरिक आता भूतान, आयर्लंड, बार्बाडोस, थायलंड, जॉर्डन, मलेशिया, मालदीव, श्रीलंका, मॉरिशस आणि इंडोनेशियासह विजा नसतानाही तिथे जाऊ शकतात. युपीआयमुळे डिजिटल पेमेंटच्या बाबतीत अमेरिकेसह इतर विकसित देशांना मागे टाकत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी दिली आहे. युपीआय यशस्वी करण्यात खासगी कंपन्यांचाही मोठा वाटा आहे, असं दास यांनी मान्य केलंय आणि त्यांनी खासगी कंपन्यांचंही कौतुक केलंय. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार आहेत, तर 31 जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण सादर केलं जाईल. या वर्षात लोकसभेच्या निवडणुका असल्याने संपूर्ण अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान सादर करण्यात येईल. गुगलमध्ये नववर्षातही अनेक लोकांवर नोकरी गमावण्याची नामुष्की आली आहे. खर्च कमी करण्यासाठी गुगल अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे. गुगलने हार्डवेअर, व्हॉइस सर्व्हिसेस आणि इंजिनिअरिंग विभागात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. वर्षभरापूर्वीच गुगलने सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे, अशी माहिती दिली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला अमेझॉननेही प्राईम व्हिडिओ आणि स्टुडिओ विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात आयटी सेक्टरमध्ये सुमारे 2,26,000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आलाय. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडची मागणी आता वाढली आहे. वार्षिक आधारावर गोल्ड ETF मध्ये 6 पट गुंतवणुकीत वाढ झाली आहे. गोल्ड ETF मध्ये 2820 कोटी रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांनी केली आहे. वाढते व्याजदर आणि जागतिक अस्थिर परिस्थिती असल्यामुळे गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा लोकांचा कल आहे आणि गुंतवणूकदारांनी यासाठी ETF ला पसंती दिली आहे. आता बातमी साखर कारखान्यांसंदर्भातली. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध टाकल्यामुळे साखर कारखाने अडचणीत आलेत. बी हेवी मॉलेसिसच्या विक्रीचा प्रश्न गंभीर झालाय. अशा कठीण परिस्थितीत कारखान्यांनी कॉम्प्रेस्ड बायोगॅस म्हणजे CBG तयार करण्याचा सल्ला माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलाय. ते पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने थकबाकीदारांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. जप्तीपूर्व नोटीस बजावल्यानंतरही कराचा भरणा न करणाऱ्या लोकांवर, थकबाकीदारांवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. त्यांनी 200 मालमत्ता जप्त केल्यात. तसेच 17 थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्यात आलेत. आतापर्यंत महानगरपालिकेने 680 कोटी रुपयांचा कर वसूल केलाय. जप्तीची नोटीस आणि पथक घरी पोहोचल्यावर 7,080 लोकांनी सुमारे 73 कोटी 28 लाखांचा कर भरलाय. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबण्याची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.